नमो भगवते वासुदेवाय नमः. श्री अधिक मास महात्म्य अध्याय 10. मौन भोजनाचे महत्त्व. मागील अध्यायामध्ये आपण उपवासाचे महत्त्व काय आहे आणि त्याचे पुण्याने काय आपल्याला प्राप्त होते याचे महत्त्व आपण बघितले आहे. तर या अध्यायामध्ये भगवान श्री विष्णू महालक्ष्मीला मौन भोजनाचे महत्त्व काय आहे हे आज आपण बघणार आहोत. तर विष्णू म्हणाले, लक्ष्मी, मागील अध्यायात मी सांगितले की त्या चंद्रिका तपस्वीने अधिक महिन्यात कडक उपवासाचे व्रत केले, त्यामुळे तिचे खूप हाल झाले, पण शेवटी तिच्या जन्माचे सार्थकच झाले. त्या चंद्रिकेच्या स्मरणार्थ काशी क्षेत्रात चंद्रिकेश्वर झाला. पण असे उपवासाचे व्रत ज्यांना करणे शक्य नाही त्यांनी अधिक मासात फक्त एक वेळ भोजनाचे म्हणजे नक्त व्रत करावे आणि तेही अगदी मौन व्रत सांभाळून भोजन करावे. त्या योगी ही पुण्य मिळते. मौनाचे महत्त्व अगदी विशेष पुण्यप्रद असे असते बघ. स्नान, होम आणि भोजन करताना प्रत्येकाने मौन पाळावे. तथापि हरिनाम घेण्याला हरकत नाही. उदरभरण हाही एक यज्ञच आहे. मौन पाळण्यामुळे पापे दूर होतात, सौभाग्यवृद्धी होते, आयुष्य वाढते, भांडणे मिटतात, सुखशांती आणि आगळीच कांती मिळते. मौन पाळणे म्हणजे एक प्रकारचे व्रतच असते. दशमी, द्वादशी, पौर्णिमा, अमावस्या, व्यथिपात, धृती वगैरे अधिक मासातील पुण्यकाळात जर आवर्जून मौन पाळले तर ते खूप चांगले असते. इतर काही स्नान, दान किंवा व्रत नियम होत नसतील तर निदान हे मौनाचे व्रत जरी पाळले तरी ते श्रेष्ठ पुण्यकारकच ठरते. महिनाभर केलेल्या कडक उपवासाचे पुण्य फक्त एक वेळ निदान पर्वतकाळात जरी एक वेळ केलेल्या मौन भोजनाच्या पुण्याबरोबर असते. म्हणून पूर्वीच्या काळी नारद, विश्वामित्र वगैरे ऋषीमुनी आणि संत सज्जन निष्ठावान लोक सतत मौन व्रत पाळीत असत. मौनाचे वेळी भगवंताच्या नामोच्चाराला मात्र मुळीच हरकत नाही. अवंती नगरातील वेदशर्मा नावाचा एक साधक गृहस्थ केवळ या मौन भोजनाच्या व्रतपुण्याने उद्धारून गेला. त्याला स्वर्गात मानाचे स्थान मिळाले. ही कथा अजूनही सारे लोक मानतात. मौन भोजन व्रताच्या उद्यापनाचे दिवशी देवळात घंटा बांधून दान द्यावी. अशा प्रकारे लक्ष्मी या अधिक मासात श्री पुरुषोत्तम मासाच्या प्रीत्यर्थ करावयाच्या आणखी काही व्रताची माहिती मी तुला पुढील 11व्या अध्यायात सांगणार आहे. ती तू मन लावून ऐक. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.